अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील 1 महिन्यांपासून संप सुरू केला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन केले। यावेळी कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला। अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड आनंदी अवघडे, कॉम्रेड माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यामध्ये प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, मालन गुरव, मनीषा काटकर, चारुशीला जाधव, चंद्रकला शिंदे, कमल देशमुख, सारिका माने, अर्चना भिसे, उज्ज्वला मुळीक, भारती चव्हाण, शहीदा मुजावर आदींसह सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या। लोकशाहीत लोकांच्या मागण्या प्रश्नांकडे लक्ष देणं हे सरकारचं काम असतं, परंतु गैरमार्गाने सत्तेवर आलेल्या या राज्य सरकारनं सेविकांचा संप सुरू होऊन महिना झाला तरी लक्ष दिले नाही, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। याउलट सेविका आणि मदतनीसांना कारवाईच्या नोटिसा देण्यात आल्या। या विरोधात आता आंदोलन करण्यात येत आहे असं संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। तसेच सेविकांना 26,000 तर मदतनीसांना 20,000 रुपये मानधन घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी बोलून दाखवण्यात आलाय। दरम्यान या संपाला 1 महिना होऊन गेलाय।